नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये इथे दाखवले गेलं आहे की ते कॉलेजमध्ये जे काही वादविवाद असं काही कॉम्पिटिशन असतं त्याच्यामध्ये ऋषी म्हणतो चला तर मग आपण इथे सुरुवात करूया. त्यासाठी अनिकाला पुढं बोलवलेलं असतं. अनिकाला त्या बाउलमधून एक चीट उचलायला लावतात आणि त्या चीटमध्ये असं काही लिहिलेलं असतं की परिवार, फॅमिली म्हणल्यानंतर अनिका तर खुशच होते. अरे वा, फॅमिली म्हणल्यानंतर ना अनिका म्हणते की मी ह्याच्याबद्दल खूप काही शब्द बोलू शकते आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. तोपर्यंत ऋषी म्हणतो तुझ्या मुकाबले कोणाला तरी बोलवलंच पाहिजे अनिका. अनिका म्हणतो हो म्हणजे ऋषी सर, आणि माझ्या मुकाबले ना मीच निश्चित करणार आहे कोणाला बोलवायचे ते. ऋषी म्हणतो अगं मी आहे ना कोणाला बोलवायचं कोणाला नाही ते ठरवायला, तू कशाला बोलवते. ऋषी सर मला बोलवू द्याल ना, एवढीच एक इच्छा. मला माहिती आहे माझ्या बरोबरीचं कोण आहे कोण नाही ते. असं काही बोलल्यानंतर न अनिका आपल्या कमळीला बोलवते. कमळी ही सहज उभी राहते कारण तिला माहिती आहे फॅमिलीबद्दल काय बोलायचं असतं काय नाही ते. अनिका स्टार्ट करते बोलायला. म्हणते फॅमिली, माझं ना मॅरिड झाल्यानंतर ना मला ना ते CCTV कॅमेरासारखी सासू नको आहे, मला दीर भाऊजाईसुद्धा नको आहे, ती नणंदसुद्धा नको आहे. असं काही बोलल्यानंतर ना मला ना जॉईंट फॅमिलीच नको आहे. मी आणि माझा हजबंड एका बंगलोमध्ये आम्ही दोघेजणीच, अशीच माझी अपेक्षा आहे आणि आम्ही दोघेजणीच राहणार. काय ती चिकचिक सारखी त्या नंदेची सासूची, काय सगळ्यांची व्यवस्थित तिला नावही घेता येत नसतात त्या अनिकाला. सगळ्यांबद्दल असं काही बोलत असताना ऋषीला खूप राग येतो कारण की जॉईंट फॅमिलीचा मतलब हिने दुसराच काहीतरी काढलेला असतो. पण इथेच दुसरीकडं कमळीचा नंबर येतो. कमळी म्हणते ज्याच्याकडे देवाने दिला आहे त्याला त्याची किंमत नसते. पण आम्हा मुलांना विचारा, आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो तेव्हा आम्ही जेवायच्या टायमिंगला आमच्या आईची आठवण येते, तिच्या हातची जेवणाची आठवण येते. जेव्हा कुठे अडचणीत आम्ही असतो तेव्हा मला आबांची आठवण येते. आणि काय बोलली की मला नंदोई अजिबात नकोय, सासू नावाचं अजिबात CCTV कॅमेरा नकोय. अगं पण हीच लोक तर महत्त्वपूर्ण आहेत ना, सगळ्यांची मनं राखण्यात तर मज्जा येते, सगळ्यांची मनं जुळवण्यात तर त्याला एक कुटुंब म्हणतात. अनिका हे लक्षात घेतो, हे तुझं वागणं बोलणं अजिबात बरोबर नाहीये बरं का. असं काही बोलल्यानंतर अनिकाला तर खूप राग येतो. अनिका पटकन ऋषीला विचारते, ऋषी सर तुमचं काय मत आहे, तुम्हाला जॉईंट फॅमिली आवडते का असं एकत्र, म्हणजे असं नवरा बायकोने हजबंड वाईफने राहिलेलं. ऋषी म्हणतो तुझ्या मुकाबले कमळी आहे, तुम्ही दोघीजणी बघून घ्या, मला काही ह्याच्यामध्ये ओढू नका. ऋषी थोडा जरा कन्फ्यूज झालेला असतो. या अनिकाला कुठे काय बोलावं कुठे काय नाही ते अजिबात काही कळत नसतं. डायरेक्टली त्याला जाऊनच विचारते, अरे काय तुझं मत आहे म्हणून. ऋषी म्हणतो तुम्ही दोघींमध्ये बघा. तोपर्यंत आपल्या सरूला देवी आईच्या दर्शनासाठी यायचं असतं आणि ती देवळात आलेली असते आणि तिथेच आपला राजनही आलेला असतो. राजन पहिल्यांदा जातो, देवाचं दर्शन घेतो, गुरुजींना भेटतो, पेढा देतो, प्रसाद तो दर्शना म्हणजे देवाच्या चरणी ठेवायला. गुरुजी म्हणतात आज राजन सर तुम्ही एकटेच, अन्नपूर्णाताई नाहीत आल्या, कशा आहेत ते, बाबा कसे आहेत, सगळं काही विचारल्यानंतर राजन म्हणतो सगळं काही ठीक आहे, पण माझ्या आईला एकच हुरहुर लागून राहिले, ती माझी बायको गौरी आणि मुलीची, ती कधी येणार आहेत कुठे आहेत सगळी काळजी तिला आहे. तोपर्यंत गुरुजी म्हणतात चला तुम्ही आधी प्रदक्षिणा घालून घ्या, मग आपण कौल लावूया. कौल लावल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच. गुरुजी म्हणतात हो ठीक आहे करूयाच आपण ते. असं म्हणल्यानंतर दर्शन घेऊन तो बाहेर जातो मंदिराचे साईडनी प्रदक्षिणा घालायसाठी. त्याच ठिकाणी राधिकाने तिथेच काम करणारी अजून एक स्त्री असते, तिला सरूबरोबर पाठवलेलं असतं दर्शनासाठी. सरूही तिथेच जाते.
पहिला प्रसाद आपल्या सरूच्या हातात ठेवतात गुरुजी, तेही राजननी आणलेला. म्हणतात की सगळं काही व्यवस्थित होईल पोरी, तू अजिबात काळजी करू नको. परत आपली सरू देवी आईसमोर प्रार्थना करते, जिथे कुठे माझी कमळी आहे तिला एकदम सुखरूप ठेव देवी आई, कसलीही तिच्यावरती मोठं संकट येऊन देऊ नको. आणि दोघांनीही एकच प्रार्थना केलेली असतात. राजन आपला प्रदक्षिणा घालत असतो, त्यामुळे त्याला काही सरू दिसलेली नसते. सरूही त्याच्या पाठोपाठ प्रदक्षिणा घालते. दोघांनी एकदम जोडीनेच प्रदक्षिणा घातलेल्या असतात देवी आईला. आणि राजन आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर सरू अजून प्रदक्षिणा घालतच राहते. ऋषी बाहेर येतो. सगळा काही प्रोग्राम संपलेला असतो. निग्गी आणि कमळी निघतात. तोपर्यंत ऋषी म्हणतो, कमळी थांब, किती छान मत मांडला आहेस ग तू आज, किती मस्त बोलतेस. तुझं ऐकल्यानंतर सगळ्या क्लासच्या मुलांनी तुझंच ऐकल्यानंतर टाळी वाजवली. किती सुरेख आहे. अभ्यासही करा, त्याच्याबरोबर तुम्हा ती भाषणाचीही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा बरं का. असं काय बोलल्यानंतर कमळी निग्गी म्हणते, अरे ऋषी सरांनी तर अजून एक आपल्या डोक्यामध्ये भरवलं. अभ्यासाबरोबर हे युक्तीसुद्धा छान आहे. मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या मुलांबरोबर आपल्याला सहभाग घ्यायला किती छान वाटेल. आणि निग्गी म्हणते, कमळे तुझ्यात ते टॅलेंट आहे, तू ते करू शकतीस. कमळी म्हणते, खरंच का, आपण एकदा ट्राय केलं पाहिजे बरं का. तोपर्यंत राजन मंदिरामध्ये येतो. मंदिरामध्ये आल्यानंतर देवीआईसमोर प्रार्थना करतो. त्याच्याच मागे सरूही येते. सरू थेट त्याच्या एकदम जवळ उभी राहिलेली असते. आणि सरू देवीआईपाशी प्रार्थना करते की कुठेही माझी कमळी असली तिला एकदम सुखरूप ठेव देवी आई, तिच्यावरती कोणतंही संकट नको यायला. असं काही बोलत असताना राजनचं लक्ष देवीआईकडेच असतं. तो प्रार्थना करण्यात एवढा मग्न झालेला असतो, त्याला कळतही नसतं की गौरी त्याच्या शेजारी उभी आहे. आणि सरू आपली माघारी फिरून बघते तर काय, राजन, अरे बापरे, तोंडावरती पदर घेते. तिथून आपण निष्ठायचं तरी कसं निष्ठायचं, राजनच्या अजिबात लक्षात नसतं तिच्याकडे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाबा.